नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इयत्ता 10वी मध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे एक नोटीस आलेली आहे। जे विद्यार्थी इयत्ता 10वी ची परीक्षा 2025 मध्ये देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस महत्त्वाची आहे। आता ही नोटीस नेमकी कशाबद्दल आहे, काय आहे ते तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल, परंतु या व्हिडिओमधून आपण डिटेल्स मध्ये त्याबाबत माहिती घेणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इयत्ता 8वी पासून 9वीला किंवा 10वीला सध्या ज्या विद्यार्थ्यांनी इलेमेंटरी आणि इंटरमिडिएटची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना 10वीच्या गुणांमध्ये वाढीव गुण देण्याचा निर्णय झालेला आहे। तर हा निर्णय नेमका काय आहे, ह्याची अट काय आहे, पात्रता काय असणार आहे याबाबतच सविस्तरपणे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील। स्क्रीनवरती तुम्हाला एक नोटीस दिसते, त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी विषय बघू शकता तुम्ही। सन 2025 या वर्षी इयत्ता 10वीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतचा प्रस्ताव देण्याबाबत। म्हणजेच जे विद्यार्थी इयत्ता 10वीच्या 2025 मध्ये मार्च मध्ये परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत तर हा विषय आहे। यामध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये सर्व माहिती दिलेली आहे। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, या ठिकाणी चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी इलेमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। तसेच दिनांक 9/7/2024 रोजीच्या शासन निर्णयातील संस्थांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। म्हणजे याबाबत जी तुम्हाला जे काही 9 जुलै 2024 चा जो शासन निर्णय आहे त्याबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या शाळेकडून, मुख्याध्यापकांकडून समजली जाईल। परंतु यामध्ये एक अट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत त्याच विद्यार्थ्यांना फक्त वाढीव गुण देण्यात येणार आहेत। अन्यथा तुम्हाला कुठलीही एक परीक्षा तुम्ही यातली समजा उत्तीर्ण असाल, जसं की उदाहरणार्थ काही विद्यार्थी इलेमेंटरी असतील, काही विद्यार्थी फक्त इंटरमिजिएट असतील, तर त्या विद्यार्थ्यांना जादाचे जे गुण आहेत ते दिले जाणार नाहीत। जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा उत्तीर्ण आहेत त्या विद्यार्थ्यांनाच फक्त हे जादाचे गुण दिले जातील। अशा पद्धतीने या ठिकाणी दुसऱ्या पॉइंट मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। आणि जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असतील त्याला या गोष्टीचा लाभ नक्की मिळेल। तर अशा पद्धतीने इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेचे जादाचे गुण मिळण्याबाबत हा एक निर्णय आहे। तर अशा पद्धतीने ही माहिती होती। त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय कला आणि लोककलेमध्ये काही प्रावीण्य मिळवलं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा GR आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी ह्या GR मध्ये डिटेल्स वाचायचं आहे, तुम्हाला यातून नक्की माहिती मिळेल। ह्या GR ची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करा आणि याबाबत तुम्ही तुमच्या शाळेला माहिती विचारू शकता। तुमचे जे काही चित्रकलेचे, शास्त्रीय कलेचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची तुम्ही जादाची माहिती मिळवण्यासाठी चर्चा करू शकता, त्याबाबत तुम्हाला नक्की माहिती मिळेल। धन्यवाद।